तर माझ्या या टोपीने मला आठवण करून दिली पाहिजे. हे त्यागाचं प्रतीक आहे, हे भगवं निशाण, हे भगवान बुद्धाचं या देशातल्या भागवत धर्म म्हणजे वारकऱ्यांनी आपल्या खांद्यावर घेतलं आणि जगाच्या पाठीवर समतेचा विचार दिला. त्या संतांच्या परंपरेमधले तुम्ही आम्ही सगळे वारकरी आहोत. वारकरीचा अर्थ काय होतो? वारकरीचा अर्थ होतो अन्याय, अत्याचार, दुराचाराच्या विरोधात जो वार करतो तो वारकरी असतो. आणि म्हणून आम्ही बाबासाहेबांचे, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे वारकरी आहोत. आणि भगवान बुद्ध हा आमचा पहिला प्रणेता आहे. ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक. इथे येणारा सगळा माणसं हे मुर्दाळ नाही. कारण तुकडोजी महाराज म्हणतात, मैं शब्द की खैरात हूँ, सब शब्द मेरे पास है, मुर्दे जगादू शब्द से होता अशुभ का रास है. तर बाबासाहेब आंबेडकरांनी, भगवान गौतम बुद्धांनी तुम्हाला आणि मला एक जीवन जगण्याचा मार्ग दिला. दुःख मुक्तीचा, मानव दुःख मुक्तीचा मार्ग जो होता, जो आमच्यावर पिढ्यानं पिढ्या लादला होता, महाडचा सत्याग्रह हे त्याचं प्रतीक होतं. की ते एक प्रतीक म्हणून बाबासाहेबांनी एक शस्त्र म्हणून वापरलं. आणि ते शस्त्र तुमच्या माझ्या स्मरणामध्ये राहावं. कारण पुन्हा आम्ही त्याच क्षणापर्यंत पोहोचणार का, त्याच मार्गाकडे जाणार का, यासाठी हा सगळा या कार्यक्रमापाठीमागचा मूळ उद्देश आहे. भारतीय संविधानाचं शस्त्र तुमच्या माझ्या हातात दिलं, कारण त्यासोबत त्यांनी भगवान बुद्धाचा धम्मचक्र हा तुमच्या माझ्यापर्यंत पोचवला. तुम्हाला माहीत नसेल, माझ्या जीवनातली घटना अशी आहे की मी 3ऱ्या वर्गात शिकत होतो आणि कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये, आणि माझ्या वर्गामध्ये एक गायकवाड नावाचा मुलगा होता, विजय गायकवाड. एक दिवस दुपारची सुट्टी लवकर झाली, शाळेला लवकर सुट्टी झाली, दुपारचा डबा खायची शाळेत काही गरज नव्हती. मी त्याच्या घरी गेलो, त्याच्या घरातल्या झोपडीमधली जर्मनची टाटली, त्याच्यामध्ये माझा डबा, आम्ही असं जेवण केलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा तो शाळेत आला तेव्हा तो मला म्हणतो की उद्यापासनं माझ्या घरी तू येत नको जाऊ. मी म्हटलं काऊन रे, काय झालं? बा म्हणत होता का हे उच्च जातीचे आहे. मी त्याला म्हटलं मी उच्च कारण माझ्या घरामध्ये तुकडोजी महाराजांच्या विचाराचा वसा असल्यामुळे आम्हाला माझी जात फक्त कॉलेजमध्येच समजायला लागली. कॉलेजमध्ये शिकायला गेलो तेव्हा जात, आणि लग्नानंतर माझी खरी जात मला समजली. कारण लग्नाच्या पोरी पाहायच्या वेळेस कोणीतरी विचारे जात पोटजात काय आहे, तोपर्यंत जातही माहीत नव्हती, काहीच माहीत नव्हतं, फक्त एवढं माहीत होतं. आणि आज जी ही भगवी टोपी डोक्यात आहे, हे अनेकांना वाटतं आपण काय केलं, आमचे प्रतीकं दुसऱ्यांनी हिसकावून नेले, आम्हाला कळलंच नाही. हे भगवान बुद्धाचं चिवर आहे, ते बाबासाहेब तुकडोजी महाराजांनी आमच्या डोक्यावर यासाठी ठेवलं. हे त्यागाचं प्रतीक आहे. पण जेव्हा मी खोटं बोलत असेल, जेव्हा मी पंचशिलाच्या विरोधात जगत असेल, तेव्हा मला आठवण झाली पाहिजे की मी खोटं बोलणार नाही, मी चोरी करणार नाही, भेसळ करणार मी, कारण माझा व्यवसाय आहे, व्यापार आहे. त्या सगळ्या या व्यापारामध्ये जर मी खोटं बोलून धंदा करेल तर माझ्या या टोपीने मला आठवण करून दिली पाहिजे. हे त्यागाचं प्रतीक आहे, हे भगवं निशाण, हे भगवान बुद्धाचं या देशातल्या भागवत धर्म म्हणजे वारकऱ्यांनी आपल्या खांद्यावर घेतलं आणि जगाच्या पाठीवर समतेचा विचार दिला. त्या संतांच्या परंपरेमधले तुम्ही आम्ही सगळे वारकरी आहोत. वारकरीचा अर्थ काय होतो? वारकरीचा अर्थ होतो अन्याय, अत्याचार, दुराचाराच्या विरोधात जो वार करतो तो वारकरी असतो. आणि म्हणून आम्ही बाबासाहेबांचे, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे वारकरी आहोत. आणि भगवान बुद्ध हा आमचा पहिला प्रणेता आहे, तो पहिला पुरुष आहे ज्याने आम्हाला त्या मार्गाला नेलं, तो मार्ग दाखवला. आणि तुम्ही सगळ्या संतांच्या तुम्ही साहित्यामध्ये पहा, कबीर पहा, रैदास पहा, सगळ्यांच्या साहित्यामध्ये भगवान बुद्धाचाच विचार आहे, भगवान बुद्धाचा उल्लेख आहे. आणि जेव्हा तुकडोजी महाराज 1955 मध्ये जपानमध्ये गेले
पंडित जवाहरलाल नेहरूंनी महाराजांना पत्र दिलं की तुम्ही इथून एक तिथे अनायुक्य नावाचं विश्वधर्म परिषद होती, विश्वशांती परिषद होती, अनायुक्य नावाच्या संस्थेने ती ठेवली होती. त्या ठिकाणी तुम्ही भारतीय जे शिष्टमंडळ जाणार आहे त्याचे प्रमुख म्हणून तुम्ही जा. चौथाही वर्ग न शिकलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना 1955 पंडित जवाहरलाल नेहरू भारताचं प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी पाठवतात आणि त्या ठिकाणी त्या सभेचं उद्घाटन तुकडोजी महाराजांच्या भाषणाने झालं. ते जेव्हा त्या ठिकाणी पहिलं त्यांनी आपलं एक भजन म्हटलं, त्या भजनाने सुरुवात झाली, हर देश में तू हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है, तेरी रंगभूमि यह विश्व भरा, सब खेल में मेल में तू ही तू है. आणि त्याच्या उद्घाटनीय भाषणात महाराज असं म्हणतात, मेरे विश्व प्रेमी सज्जनों, आपको तो चाहिए आप निर्मल और विशाल दृष्टि से ही धर्म का विचार आचार और प्रचार करें. यदि धर्मवादी पुरुषों ने धर्म के बंधन मानवतावादी दृष्टिकोण से व्यवहार में नहीं लाए तो धर्म रह न सकेगा. एक धर्म ने दूसरे धर्म पर आक्रमण करने की प्रवृत्ति धर्म की नहीं अधर्म की है. एक मनुष्य का पाँव जोड़ने के लिए दूसरे मनुष्य का पाँव काटना जितना अन्याय है उतना ही दूसरे धर्म पर किया गया आक्रमण अन्याय होगा. तलवार का उत्तर तलवार से देने का माने ॲटम बॉम्ब ने हायड्रोजन बॉम्ब को प्रोत्साहन देना होगा. असं भरपूर ते त्यांचं मेरी जपान यात्रा पुस्तकामधलं भाषण आहे की त्यांनी तिथल्या सगळ्या वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना त्या ठिकाणी जो काही उपदेश केला तो मानवतेचा उपदेश होता, तो भगवान बुद्धाच्या विचाराचा उपदेश होता. पण जेव्हा ते त्या सभेमध्ये भारताकडनं पंडित जवाहरलाल नेहरूंनी एक प्रस्ताव पाठवला होता. तो प्रस्ताव होता की विश्वामध्ये शांती भगवान बुद्धाच्या पंचशिलांनी प्रस्थापित होऊ शकते. तो प्रस्ताव आचार्य नावाच्या व्यक्तीच्या हातात पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिला होता. तो प्रस्ताव त्या ठिकाणी जेव्हा ठेवण्यात आला तेव्हा बाकीच्या धर्माचे आणि इतर देशाचे लोक त्या ठिकाणी वादक निर्माण करायला लागले, कारण त्यांना वाटलं की या ठिकाणी भारताचं नाव मोठं होईल. काहींना वाटलं की या ठिकाणी आमच्या धर्माचा कुठेतरी आम्ही माघारल्यासारखं होऊ, म्हणून त्या ठिकाणी वाद निर्माण झाला. तुकडोजी महाराज लिहितात की मी एका व्यक्तीला, एका तरुण पोराला, जपानी तरुण पोराला म्हटलं की तू उभा हो आणि यांना सांग. दुभाषीच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं, विचार त्याला की तू असं म्हण की तुम्ही पीस कॉन्फरन्ससाठी आले की हॉट कॉन्फरन्ससाठी आले, तुम्ही शांतीसाठी आले की गरमागरमी निर्माण करण्यासाठी आले. त्या मुलांनी हिंमत केली नाही. पण शेवटी त्या सभेचे जे अध्यक्ष होते त्यांनी तुकडोजी महाराजांकडे बोट दाखवला आणि भारतातून आलेले हे तुकडोजी महाराज या विषयावर आपले विचार मांडतील. ज्यावेळेस तुकडोजी महाराज उभे झाले आणि त्या ठिकाणी त्यांनी जे भाषण केलं ते म्हणतात की मैं विश्व शांति के दृष्टि है और हमारी सभा भी यही चाहती है. पंचशील पंडित जी का नहीं विश्व का है, अतः वह सभी सही सभा का ही विषय हो सकता है. समारोप करने के लिए अध्यक्ष ने मुझे कहा पहले मेरा आणि तेव्हा ते त्या ठिकाणी जेव्हा त्यांनी पंचशिलाचा एक एक शब्द एक एक नियम समजावून सांगितला, पंचशील समजावून सांगितलं, तेव्हा त्या ठिकाणी सगळ्या सभेनी एकमताने त्या ठिकाणी ठराव पास केला की बा, कारण महाराजांनी प्रश्नच असे उपस्थित केले, चोरी करणे तुमच्या धर्माला मान्य आहे का, खोटं बोलणे तुमच्या धर्माला मान्य आहे का, हिंसा करणे तुमच्या धर्माला मान्य आहे का. जर जगातले सगळे धर्म मानवाच्या कल्याणासाठी आहे तर हा विचार जर माझ्या देशातल्या भगवान बुद्धांनी दिला तर मग त्याच्या पंचशिलाला तुम्ही का मानत नाही, त्याच्यासाठी तुम्ही का वाद करता. आणि सगळ्या सभेने एकमताने तो ठराव पास केला. तुकडोजी महाराज त्या ठिकाणी लिहितात की जर तो ठराव त्या ठिकाणी नाकारला गेला असता तर मी त्या संपूर्ण सभेचा निषेध करून मी माझ्या देशात परत आलो असतो, कारण माझ्या देशाचा आणि भगवान बुद्धाचा अपमान मी कधी सहन करू शकलो नसतो. हे ठणकावून त्या ठिकाणी सांगणारा व्यक्ती. पण 1955 महाराज भारतात परत आले आणि
मजा पुरण भैया या ठिकाणी भारतामध्ये आल्यावर आमच्या कुठल्याही ओबीसी गिबीसीला तर कळतच नव्हतं त्या काळामध्ये जपानमध्ये गेलेला हा व्यक्ती, पण जेव्हा ते भारतामध्ये आले तेव्हा भारतामध्ये त्यांचा सन्मान जर कोणी केला असेल तर सीता बर्डीवर त्या ठिकाणी जोगेंद्र कवाळेंचे जे वडील होते पंडित रेवानाथ कवाळे आणि वामनराव गोडबोले या सगळ्यांनी मिळून त्यांचा सत्कार केला. आणि या ठिकाणी हे जे चित्र या माझ्या पुस्तकावर आहे हे त्या ठिकाणी लावलेलं बॅनर होतं, हे त्या ठिकाणचा फोटो आहे आणि वामनराव गोडबोलेंच्या पुस्तकामध्ये तो सर्व प्रसंग आलेला आहे. म्हणजे तुकडोजी, आणि ते असं म्हणतात वामनराव गोडबोले की मी खूप दिवसापासून पाहत होतो की लोकांमध्ये जाऊन भगवान बुद्धाचा विचार तुकडोजी महाराज सांगतात, म्हणून त्यांच्याशी मला संवाद साधायचा होता, म्हणून आम्ही त्यांचा सन्मान ठेवला, त्यांचा सत्कार केला. मित्रांनो, पण जेव्हा बाबासाहेबांनी धर्मांतरण केलं तेव्हा तुकडोजी महाराजांनी त्या धर्मांतरांचा पुरस्कार करताना महाराज असं म्हणतात, महाविद्वान बनने के बाद भी उच्च वर्णीय कहलाने वालों ने बाबा साहब को अपने कतार में नहीं बैठने दिया. अछूत माने गए लोगों में हजारों आचरणशील लोग थे, लेकिन उन्हें जानवरों से भी बेहतर समझा गया. यह था रूढ़िबद्ध हिंदू धर्म. संत प्रणाली में यह बात कहा, भक्त सज्जन कसाई संत चौका मेड़ा और महात्मा रहीदास चमार या उतने ही ऊंचे समझे गए जितने संत एकनाथ रामदास और तुकाराम. त्यांनी त्या ठिकाणी पण समोर असं म्हणतात महाराज, लेकिन बाबा साहब सच्चे धर्म पुरुष थे. राग द्वेष के वश होकर उन्होंने निर्णय नहीं लिया किया, बहुत सोच समझकर उन्होंने बुद्ध धर्म चुन लिया, जो हिंदू धर्म का ही समझा जा और मानवता पर अधिष्ठित छुआछूत का भूत उस पर सवार नहीं है. मी बुद्ध धर्म बाबासाहेबांनी का स्वीकारला? छुआछूत अस्पृश्यता या धर्मामध्ये नाही आहे. आणि पुन्हा सांगितलं, मानव के अधिकार से वंचित लाखों स्त्री पुरुषों को उन्होंने विकास के मार्ग पर लाया, सम्मान के मैदान में बिठाया. असा त्यांनी त्या अग्रलेखातून बाबासाहेबांच्या धर्मांतराचा सन्मान केला. बाबासाहेबांचं जेव्हा निर्वाण झालं, आमचे आचार्य हरिभाऊ दादा वेरुळकर म्हणून आहे, ते आजही हयात आहेत. त्याच्या आधी एक केशवदास रामटेके म्हणून माझ्या पुस्तकात दोघांचाही उल्लेख आलेला आहे. तर रामटेकेंना एक दिवस रामटेके म्हणाले की महाराज, मला सर्व म्हणतात की तुम्ही धर्मांतरण करून बुद्ध धर्माच्या प्रचारासाठी चिवर घाला, अमुक करा, तर मी काय करू? तर ते म्हणाले, तू गुरुदेव तू भगवान बुद्धाचा विचार वाचला का, अभ्यासला का? महाराजांनी त्याला पुस्तकाचं नाव सांगितलं, त्यांना अभ्यास करायला लावला. आणि 15 दिवसांनी जेव्हा भेटायला गेले तेव्हा रामटेकेंना विचारतात, का रे केशवदास, वाचला का तू विचार? म्हणाले, हो महाराज. काय दिसलं तुला? तुम्ही तर बुद्धाचं काम करून आले. केशवदास रामटेके आमच्या या गुरुदेव सेवा मंडळामध्ये प्रचारक होते. त्यांनी बुद्ध आणि तुकडोजी हा समाजामध्ये पेरण्याचा, तुकडोजी महाराज आणि बुद्धाचा, बाबासाहेबाचा विचार लोकांमध्ये, बहुजनांमध्ये पेरण्याचं मोठं काम केलं. आणि हरिभाऊ दादा वेरुळकरांनी एक प्रसंग सांगितला, तो लिहिला त्यांनी, या पुस्तकातही मांडला आहे, त्यांनीच लिहिला. ते म्हणतात की बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर महाराज अस्वस्थ होते आणि महाराज बसता उठता डॉक्टर आंबेडकरांना भूक लागली, डॉक्टर आंबेडकरांना आता तहान लागली. अशा प्रकारचं आपण जसं बसता उठता नमो बुद्धाय नमो बुद्धाय असं म्हणतो, किंवा आम्ही लोक म्हणतो की जय गुरुदेव, किंवा काही लोक जे आपापल्या इष्टदेवतेचं नाव घेतात, पण महाराज सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचे. मग हरिभाऊ दादांनी एक दिवस विचारलं की म्हणाले, महाराज तुम्ही बसता उठता डॉक्टर आंबेडकर हे असं काय म्हणता? काय तुम्ही त्यांचं नाव सातत्याने का घेता? त्यांनी सांगितलं की म्हणे, हरिभाऊ खरं सांगू, अरे बाबासाहेब एवढा मोठा माणूस होता म्हणे, एवढा महान म्हणजे अभ्यासक होता, इतका मोठा महान व्यक्ती होता की माझ्यासारखे हजारो जरी आले असते तरी ज्या समाजाला एका वेगळ्या मार्गाला घेऊन गेले, बुद्धाच्या विचाराकडे घेऊन गेले, हे साधं काम नव्हतं. कुठलंही हातात शस्त्र न घेता, कुठलाही दगड न मारता एका विचाराकडे आणि एका आचरणाकडे समाजाला नेणं आणि समाजाला बुद्धाच्या मार्गाकडे नेण्याचं काम, एक मोठी क्रांती
ही क्रांती जगामध्ये कोणी करू शकलं नाही. ती क्रांती बाबासाहेबांनी आपल्या विचारातून आपल्या आचरणातून करण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्या माणसाला मी वंदन करतो म्हणे. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्वाणानंतर तुकडोजी महाराजांनी बाबासाहेबांवर अनेकांनी अनेक गीतं लिहिली. आम्ही या ठिकाणी गीतांचा कार्यक्रमही ऐकतो की 6 डिसेंबर आणि 14 एप्रिलला आमची झोपच उघडायची की तुझेच धम्मचक्र फिरे जगावरी. ही सगळी गाणे ऐकता ऐकता आमच्या बालपणातून आमच्या मनावर संस्कार होत गेले. आणि तुकडोजी महाराज बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर जे गीत लिहितात ते गीत असं होतं, धन्य भीम भगवान जगत तारण आए थे हमें, दलित जन तारण आए थे हमें, बड़ा किया उपकार देश पर मानव उन्नत करने में, तुम्हें मिली प्रेरणा बुद्ध से बुद्ध संग बनवाने की, मानवता की मानव में शुभ मान प्रतिष्ठा लाने की, मिले तुम्हें इस काम योग्य फिर दूजा न देखा नाम यहाँ, समय बही बस आया था जब पुण्य उदय हो जाना था, क्रांति उचित की धर्म कर्म में जिसका बड़ा बहाना था, जाग गया अब बुद्ध संग यह गूंज रहा है कण कण में, बड़ा किया उपकार मानव उन्नत करने में. फार मोठं ते गीत आहे. शेवटी असं म्हणतात ते, इन जाति में भी संत हुए दबे रहे रण जन रूढ़ी से, मानवता का हक ना पाए दुखी थे अपने जी से, अब आया है साम्य योग यह बता दिया तुमने सबको, चाहता है भगवान बुद्ध यह गुंजा दिया सारे नभ को, प्रबुद्ध करने जनता सारी, बुद्ध जो तुमने चीना है, धन्य किया है जीवन सबका, सुविचारों ने माना है, टुकड्या दास कहे निंदक को. आजही महाडचा सत्याग्रह संपला नाही आहे. तो सत्याग्रह आमचा सुरूच आहे. आणि त्या सत्याच्या आग्रहापर्यंत तुम्हाला आणि मला जर पोहोचायचं असेल तर आम्हाला एकजुटीने एक ताकदीने आमच्यामध्ये बुद्धचा विचार रुजवावं लागेल. बाबासाहेबांच्या विचाराला आपल्या जीवनामध्ये उतरवावं लागेल. कारण महाराज म्हणतात, धन्य किया है जीवन सबका, सुविचारों ने माना है, टुकड्या दास कहे निंदक को, कभी नहीं शांति किसमें, बड़ा किया उपकार देश पर मानव उन्नत करने में. मित्रांनो, बाबासाहेबांच्या श्रद्धांजलीला हे गीत त्यांनी समर्पित केलं. आणि आज ज्या भूमीमध्ये आपण उपस्थित आहोत याच भंडाऱ्याच्या जवाहरनगरच्या मार्गावर तुकडोजी महाराजांची आणि बाबासाहेबांची त्या निवडणुकीच्या दरम्याननी भेट झाली. दोघंही एकमेकाला भेटले. खूप चर्चा नाही झाली, पण दोघांनी प्रकृतीची विचारपूस केली. दोघांच्या गाड्या आपापल्या मार्गांनी निघून गेल्या. पण या दोघा महापुरुषांचं जर काही भेटी झाल्या असत्या तर मला असं वाटतं की, कारण तुकडोजी महाराजांनी 2500वी बुद्धाची जयंती चिमूर भागातल्या 100 खेड्यामध्ये समयदान यज्ञ म्हणजे वेळाचा तुम्ही दान द्या, आपल्या वेळ चांगल्या कामासाठी दान द्या, अशा प्रकारचा 1 महिनाभर तो कार्यक्रम 100 खेड्यामध्ये चालवला. आणि 2500वी बुद्धाची जयंती 100 चिमूरमध्ये त्याचा समारोप केला. आमगावला बुद्ध पौर्णिमेला मोठा कार्यक्रमाचं नियोजन केलं. अशा प्रकारचा बुद्ध समाजामध्ये, ओबीसीमध्ये, बहुजन समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराजांनी केला. म्हणूनच बाबासाहेबांच्या धर्मांतरानंतर ओबीसीमधून किंवा बहुजनांमधून जो जास्त विरोध झाला नाही, याचं कारण हे 2 महापुरुष होते. मित्रांनो, जाता जाता एवढंच म्हणेल, आमच्या आई बहिणी इथे बसलेल्या आहेत, त्यांना एकच सांगेल की बुद्धाचा विचार तुम्हाला आणि मला बाबासाहेबांनी दिला आहे, त्याला सांभाळा. कारण आम्हीसुद्धा अजूनही त्या चमत्काराच्या असलेल्या बाबा लोकांच्या पोथ्यांपर्यंत अजूनही लटकलेलो आहे. वित्तू बाबा सन्माननीय व्यक्तिमत्व असेल, पण काही जेव्हा मला भेटतात आणि वित्तू बाबाच्या कडे मन्नत मागायला जातो असं जेव्हा सांगतात तेव्हा वाईट वाटतं की माझा बाबासाहेब कुठे हारल्याशिवाय राहणार का, बुद्धाचा विचार कुठे थांबल्याशिवाय राहणार का, याचा विचार करणे म्हणजे एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन आहे. हे आपण संकल्प करा, कुठला तरी संकल्प मनामध्ये करा, सांगून करू नका.
जर बाबासाहेब आम्हाला मिळालं नसते आणि बाबासाहेबांनी बुद्धाचं तत्त्वज्ञान आमच्यापर्यंत आणलं नसतं तर मला असं वाटत नाही की तुमच्या आणि माझ्या परिस्थितीत खूप फरक पडला नसता. तेच भिकेचं कटोरं तुमच्या आणि माझ्या हातात राहिलं असतं. ते माझ्या पोरांच्या आणि नातवांच्या नशिबाला येऊ नये म्हणून आपण या सगळ्या कार्यक्रमाच्या पाठीमागचा खरा उद्देश समजून घ्यावा. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.